कधी विचार केला आहे का? बाप आपल्या भावना का लपवतो आणि जेव्हा त्या भावना बाहेर येतात तेव्हा काय होतं? हा सिनेमा बघताना तुम्हाला हसू येईल, पण शेवटी डोळ्यात पाणी येणार हे नक्की. गिरीश कुलकर्णी यांचा बाप्या हा फक्त सिनेमा नाही, तर एक भावनिक प्रवास आहे. बाप्याचा ट्रेलर बघताना एक गोष्ट स्पष्ट जाणवते. हा सिनेमा लाऊड नाही, पण आतून हलवणारा आहे. नमस्कार मंडळी, आज आपण बोलणार आहोत बाप्या या जबरदस्त मराठी सिनेमाबद्दल, जिथे साध्या माणसाची गोष्ट इतकी खोलवर भिडते की शेवटी मन सुन्न होते. बाप्या ही एका साध्या बापाची गोष्ट आहे, जो आपल्या कुटुंबासाठी काहीही करायला तयार असतो. पण परिस्थिती अशी येते की त्याच्या आयुष्यातील सगळं काही बदलतं. हा सिनेमा बाप या नात्याचा खरा अर्थ दाखवतो. संघर्ष, त्याग आणि प्रेम यांचं जबरदस्त संगम. ट्रेलरमध्ये बाप लेकाचं नातं खूप सब्टल आणि इम्पॅक्टफुल दाखवलं आहे. ना मोठा डायलॉग्स, ना ओव्हर ड्रामा, पण प्रत्येक सीनमध्ये एक वेट आहे. विलेज सेटिंग, रॉ फ्रेम्स, नॅचरल लाईटिंग, सगळं काही इतकं रिअल वाटतं की डॉक्युमेंटरी फील येतो. ॲक्टर्स ॲक्टिंग करतायत असं वाटतच नाही, ते जगतायत असं वाटते. एक्सप्रेशन इतके जेन्युइन आहेत की ट्रेलर संपल्यावर फक्त सायलेन्स लागतो. गिरीश कुलकर्णी यांच्या परफॉर्मन्सबद्दल बोलणं झालं तर त्यांच्या डोळ्यातील वेदना लिटरली जाणवते. प्रत्येक सीन नैसर्गिक आणि रिअल वाटतो. हा रोल त्यांच्या करिअरमधील एक पॉवरफुल परफॉर्मन्स ठरू शकतो. स्क्रीन प्ले इतका स्ट्रॉंग आहे की कुठेही कंटाळा येत नाही. बाप्या हा मास एंटरटेनर नाही, पण जर तुम्हाला कंटेंट हेवी, इमोशनल आणि मिनिंगफुल सिनेमा आवडत असेल तर हा सिनेमा मस्ट वॉच आहे. ट्रेलरला रेटिंग देणं झालं तर 4.2 स्टार आउट ऑफ 5. काही सिनेमे हे बघायचे नसतात, ते अनुभवायचे असतात. बाप्या तसाच वाटतोय. तुम्हाला ट्रेलर कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच हॉनेस्ट रिव्ह्यूसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.